पहिल्यांदा बुद्धाची करुणा, महात्मा बसवण्णाचा समता, कबीरांचे दोहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, महात्मा फुल्यांचं शिक्षण, शाहू महाराजांचं आरक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, अण्णाभाऊंची शाहिरी आणि ज्या ज्या महामानवांनी मानव वंशाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो। आपण एखाद्या महामानवाचा इतिहास समजून घेते वेळेस फक्त गुळगुळीत इतिहास समजून घ्यायचं नसते। गुळगुळीत इतिहास हे फक्त कानाला गोड लागते, कानाला गोड लागते। तर इतिहास समजून घेऊन आपण वर्तमानामध्ये कसं जगलं पाहिजे यासाठी आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असते। आता एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो राष्ट्र किंवा एखादा समूह आपला इतिहास समजून घेत नाही तो नवीन इतिहास घडवू शकत नाही। म्हणून आपल्याला इतिहासाचा अभ्यास राहणं फार गरजेचं आहे। म्हणून हा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला, आपल्या सर्वांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन। मित्रहो, आपल्या देशामध्ये हजारो राजे होऊन गेलेत, आपल्या सर्वांना माहित आहे। पण जेवढ्या ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती करतो तेवढ्या ताकदीनं राजाची जयंती होत नाही। याचं कारण आपण शोधलं पाहिजे। म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा राज्याभिषेक दिवस म्हणून आपण साजरी का करत आहोत ते लक्षात येते। एखाद्या गोष्टीची भूक जोपर्यंत लागत नाही ती गोष्ट तोपर्यंत समजत नाही। आणि मी जर तुम्हाला उगाच सहज सांगत असलो तर इकडून ऐकून इकडून सोडून टाकता तुम्ही। म्हणून आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की का शिवाजी महाराजांचीच जयंती का? तर याचा संदर्भ जर आपण समजून घेण्यासाठी एकंदरीत विचार केलो तर पहिला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलंय। आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना सन्मान भेटून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करायचे। म्हणजे एकंदरीत त्यांचे समतावादी विचार होते, ते मानवतावादी विचारधारेचे होते आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून न्याय मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत होते। म्हणून आपण एवढ्या राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो। आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जर कोणी ऐकावं म्हणून मला प्रश्न केलं तर मी तुम्हाला सांगतो, पहिल्या नंबरवर विद्यार्थ्यांनी ऐकावं। छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थित समजून घ्यावं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे विद्यार्थ्यांपुढे ठेवणं हे फार गरजेचं आहे। आणि मला आज खरंच सांगतो, खूप आनंद होऊ लागलाय की आज मी विद्यार्थ्यांपुढे छत्रपती शिवाजी महाराज मांडत आहे। कारण याचं कारण मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांना परंपरेनं राजपद भेटलेले नाही, परंपरेनं। आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे सरदार होते, पण सरदार आणि राजामध्ये फार फरक आहे। सरदार हा एका क्षेत्रफळाचा प्रमुख असतो, पण अंतिम सत्ता हे त्या बादशाहकडे असते, जे आदिलशाह आणि निजामशाहच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील सरदार होते। आणि त्या काळामध्ये वतनदार हे जे शेतकऱ्यांचं शोषण करत होते
ते शोषण छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून पाहत होते. म्हणजे रयतेचं शोषण होते. आता मला तुम्ही सांगा, त्या प्रजेचं आणि आदिलशाह किंवा निजामशहाची भेट होत नव्हती, पण त्याच एरियांमधले जे वतनदार होते ते मात्र शेतकऱ्यांचं शोषण करत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरच्यांपेक्षा जास्त अंतर्गत संघर्ष जास्त करावा लागला होता. म्हणजे हे बाकी राजांसोबत तर त्यांना संघर्ष करावाच लागलं, पण त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष आपल्या लोकांसोबत करावं लागलं. हे पण आपल्याला व्यवस्थितपणानं समजून घ्यावं लागेल. आज राज्याभिषेक दिवस म्हणून आपण करतो. तुम्हाला माहित आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रतिमा बघितली तर मस्त रुबाबदार चेहरा आहे. एक राजा कसा असावा त्या पोशाखामध्ये ते रुबाबदारीने बसलेत. पण जेव्हा राज्याभिषेक होणार होता त्यांचा, त्या राज्याभिषेक दिवस येण्या अगोदर त्यांना माणूस म्हणून एवढा त्रास झाला होता, खूप त्रास दिलं होतं इथल्या व्यवस्थेनं. आता ते कशामुळे त्रास दिलं होतं, तर आपल्या देशामध्ये जातीयतेचं खूप मोठी उतरंड होती. आणि मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांना जातीयतेकडून अनेकदा त्यांना संघर्ष करावं लागलं आपल्याच लोकांसोबत, कारण त्यांना हा राजा होऊ शकत नाही, हा शूद्र आहे असं म्हणून इथला महाराष्ट्रातला कुठलाच ब्राह्मण त्यांना राज्याभिषेक करण्यास तयार नव्हता. म्हणजे हा तुम्हाला इतिहास माहित आहे, तरी मी तुम्हाला इतिहास सांगून आजची परिस्थिती काय आहे ते पण सांगणार आहे. पहा, आता आपण जातीयतेच्या नावाखाली शिवाजी महाराजांना विरोध झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले, काशीचे जे गागा भट्ट होते त्यांना त्यांनी भरपूर सोनं नाणं देऊन या ठिकाणी बोलून घेतले. याचं कारण होतं सर, ते एवढे ज्ञानी होते की इथल्या ब्राह्मणांना त्यांना विरोध करायची ताकदच नव्हती. आता ही जातीयता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्रास दिलेली नाही, तर आपलं देश इंग्रजांच्या अंडरमध्ये जवळपास 190 वर्ष होतं. 190 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर सत्ता गाजवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांचंच वर्चस्व होतं. तर याचं कारण काय आहे, कधी तुम्ही विचार केलात का? एक विचारवंत म्हणते, सर शेतामध्ये जे बाया गवत काढतात खुरप्यानं, तर त्या इंग्रजांची एवढी कमी लोकसंख्या होती की ते खुरपं फेकून मारलं तर बी इथून त्यांनी निघून गेले असते इंग्रज लोक. नुसतं महिलांनी खुरपं फेकून जर मारलं तर ते निघून गेले असते. पण आमची इथली व्यवस्था महिलांना अधिकार दिलं नव्हतं. या देशातल्या 80% लोकांना विरोध करण्याचा अधिकार नव्हता. फक्त 500 इंग्रज सुरुवातीला आले, मग आमच्याच लोकांना गुलाम बनवलं आणि आमच्यावरच ते सत्ता गाजवली जवळपास 190 वर्ष. तर याचं कारण सुद्धा जातीयताच आहे. पण त्याच्या अगोदर 1200 वर्ष या देशामध्ये बुद्धाच्या विचारावर राज्य झालं होतं. बुद्धांच्या त्या काळामधली परिस्थिती अशी होती, नालंदा विद्यापीठ त्याच काळात तयार झालं, तक्षशिला विद्यापीठ त्याच काळात तयार झालं आणि साऱ्या जगातून विद्यार्थी भारताला ज्ञानाची भूमी म्हणून आपल्या देशाकडे अभ्यासाला येत होते, ज्ञान घेण्यासाठी येत होते. 1200 वर्ष समतेच्या आधारावर 1200 वर्ष बुद्धाची विचारधारा इथं होती आणि ह्याच विचारधारेमधून जगामध्ये 20 देश बुद्धांच्या विचाराचे तयार झाले. म्हणजे ते भारत देशातल्या एका भूमिपुत्राच्या विचारावर जवळपास 20 देश तयार झालेत. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, चीन. आज चीन किती समोर आहे. मी होम डेकोरचा व्यवसाय करतो. चायना हे भारत देशाच्या 40 वर्ष पुढे आहे होम डेकोरमध्ये. तिथले विद्यार्थी
आणि तिथलं जर शिक्षण यंत्रणा बघितलात तर आजच्या काळामध्ये भारत देश खूप मागे आहे, हे मला सांगायची गरज नाही तुम्हाला. पण एक काळ तो होता जे चीनमध्ये ज्ञान गेले ते भारतामधून गेलेले आहे, भारत देशातून गेलेले आहे. म्हणजे भारत देश 1200 वर्ष या जगाला ज्ञान देण्याचं काम केलंय. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. कशामुळं तर आमची विचारधारा त्यांनी स्वीकारली म्हणून प्रगती होलेली आहे. आम्ही मात्र त्याच बुद्धाच्या विचाराला आज फक्त नावापुरतं ठेवलेले आहोत. आज तक्षशिला, नालंदा विद्यापीठ असे अनेक विद्यापीठ हे तथागत भगवान बुद्धांच्या विचारावर तयार झालेले होते. मग आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आज कुठला विचार पाहिजे? वैज्ञानिक दृष्टिकोनातला पाहिजे का अंधश्रद्धेचा पाहिजे? आज जपान चीन मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनानं जगतात म्हणून आज प्रगती करत आहेत. म्हणून आपण आपले महामानव आम्हाला सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेले आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे हे बुद्धभूषण नावाचं ग्रंथ लिहिलेले आहे, तुम्हाला माहित असेल. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण आपल्या महामानवांना देव करून ठेवायचं नाही. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जर देव केलात तर सर आपलं काय काम राहते? मी अगरबत्ती लावलो, हार टाकलो, गुलाल लावलं, माझा प्रश्न संपला. तेच मी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून विचार केलो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठले विचार होते जे मी आज स्वीकारून काम करू शकतो? मी थोड्या वेळाखाली तुम्हाला सांगत होतो की वतनदारांच्या अंडरमध्ये जेवढं एरिया येत होतं त्यांची पिळवणूक त्यांनी करत होते. आजही तशी परिस्थिती आहे का? असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे एक विचार घेऊन आपण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करू शकतो का? इथल्या राजकर्त्यांसोबतच्या विरोधामध्ये आपण काम करू शकतो का? फक्त जे शिवराय म्हणलं तर चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य त्या काळामध्ये कोणते होते आणि मला आज काय समजून घेतलं पाहिजे? बघा, महामानवांचे विचार हजारो वर्ष झाले तरी लागू पावतात, कारण ते फक्त आणि फक्त मानवतावादी विचारधारा स्वीकारून काम केलेले आहेत, मानव केंद्रित ठेवून काम केलेले आहेत आणि जातींना माती देण्याचं काम आपल्या महामानवांनी दिलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आई मा जिजाऊ या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते. या जाती नष्ट करून आपल्या मुलाला सांगितलं होतं, बघ बाळा, हे जे बहुजन आहे हा बहुजन वर्ग तुझा मावळा आहे, हा मावळ्याचं स्वरूप आहे आणि या मावळ्यांना घेऊन तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज जातीयतेमध्ये अडकून राहिले असते तर स्वराज्य निर्माण करू शकले नसते. केले असते का? तुम्ही आता बोलत जावा मला. मी थोडं थोडं एक एक प्रश्न विचारत जातो. शिवाजी द बॉस चित्रपट कोणी कोणी बघितलंय? सर्वजण बघितले असतील. रजनीकांतचं बोला की बघितलात ना? म्हणजे चित्रपटांकडे आलं की थोडंसं मनोरंजन होते म्हणून मी विचारला. रजनीकांत आहे ना, त्यांचं काम काय आहे? ते नाव पण चांगलं दिलंय, शिवाजी द बॉस. तो बाहेर देशामध्ये शिकतो, खूप पैसे कमावतो, मग त्याला वाटतं की आपल्या भारतामधल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, डॉक्टर हे कमी पैशामध्ये बनवावं म्हणून तो या ठिकाणी येतो, भारत देशामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करते. पण त्याला कोण त्रास देते? आपल्याच देशातले त्रास देते. कोणी? जे प्रस्थापित लोक, मोठमोठे संस्थे होते, विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणारे व्यवस्था आहे आपल्या देशामध्ये. शिक्षणाला बाजारीकरण केले. मोठेगावकर सर कुठे आहेत आज? जेलमध्ये आहेत ना. कशामुळे आहेत? नीटचा पेपर, एक पेपर 5 लाखाला होता ना. तुमचे आई वडील देऊ शकतात का 5 लाख रुपये? म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते ज्ञान घेऊ शकत नाही आताच्या काळात, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते डुप्लिकेट ज्ञान घेऊन इंजिनियर होतील, उद्या डॉक्टर होतील, आणि कोणाचं सत्यानाश होईल? आपलंच होईल. म्हणून ही व्यवस्था चुकीची आहे आणि चुकीला चूकच म्हणायची हिंमत असली पाहिजे आणि चांगल्याला चांगलंच म्हणायची हिंमत असली पाहिजे आणि चांगलं छाती ठोकून स्वीकारायची ताकद तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली पाहिजे. मित्र, फक्त मी हे भाषण म्हणून बोलत नाही तुम्हाला, हे मी तुम्हाला नेहमीसाठी तुमच्या जीवनामध्ये का उपयोगी पडणाऱ्या गोष्टी हेच मी तुम्हाला सांगेन. एकही वाक्य, एकही मुद्दा मी औपचारिक सांगणार नाही आणि तुमचा वेळ सुद्धा घेणार नाही.
मला एक गोष्ट सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा राजा म्हणतात किंवा त्या काळातले शेतकरी आमचा राजा म्हणून वाटत होतं. त्याचं कारण काय होतं? ते वतनदार शेतकऱ्यांचे पिळवणूक करायचे, शेत सारा जे आहे ते जास्तीत जास्त वसूल करायचे. आता मी तुम्हाला सांगतो साध्या सोप्या भाषेमध्ये, माळरान आणि काळीरान याच्यामध्ये फरक असते, पण कर मात्र त्यांनी एकसारखं लावत राहायचे. मग त्या गरीब शेतकऱ्यावर अन्याय व्हायचा. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घोडे वगैरे जर न्यायचं असेल तर शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त होऊन जात होतं. हे कोण करत होतं? हे इथले वतनदार आणि इथले सरदार. आणि घोड्यांना चारा म्हणून उभं पीक कापून नेत होते इथले वतनदार. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वतनदारी बंद केली, वतनदारी बंद करून टाकलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं, जो ज्या शेतामध्ये काम करेल तो त्या शेताचा मालक असेल. म्हणून त्यांना मोजमाप करून शेती दिली, त्यांच्या नावावर केलं शेती. आणि दुसऱ्यांदा ज्या शेतामध्ये जेवढं पीक निघते त्या नियमानुसारच त्यांनी शेतसारा घेण्यासाठी सांगितले आपल्या अधिकाऱ्यांना. मग तुम्हाला माहित आहे सर्वांना एक वाक्य, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात सुद्धा लावू नका. हे त्या काळातलं वाक्य म्हणजे आज क्रांतिकारी शब्द आहे, वाक्य आहे. कारण त्या काळामध्ये शेतकऱ्यांचं काही महत्व नव्हतं. इथल्या वतनदारांच्या नजरेमध्ये आदिलशाह, निजामशाह हे फार म्हणजे क्षुल्लक समजत होते. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, इथली रयत जगली तर इथलं राज्य तयार होईल. रयत हे महत्वाचा, म्हणजे या राष्ट्रातला शेवटचा माणूस सुद्धा महत्वाचा आहे. त्यांना आपण सन्मान दिलं पाहिजे. माणूस आहे ते माणसासारखं जगण्याचं त्यांना पूर्ण अधिकार दिलं पाहिजे, पण ते इथली व्यवस्था करत नव्हते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना घरं नाहीत त्यांना घरं देण्याचं काम केले, ज्यांना जनावरं नाहीत त्यांना जनावरं देण्याचं काम केले. म्हणजे इथल्या शेतकऱ्याला सदन करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, वतनदारी बंद करून टाकलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेते वेळेस आपण एक चांगला माणूस एक महत्वाचा आहे, एक राजापेक्षा एक चांगला माणूस. महाराजांनी अनेक शेतकऱ्यांना कुठल्याही जातीतला असू द्या त्यांना नोकऱ्या दिल्या त्यांच्या गुणवत्तेला बघून. आणि ही जी व्यवस्था जातीयता तयार केली होती ती जातीयता सुद्धा नष्ट केली. आणि त्यांनी टोटल वतनदारी बंद केले. चिपळूणच्या सुभेदाराला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं, सांगितलं होतं की जर तुमच्या घोड्यांना चारा जर घेत असाल तर शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे ते देऊनच तुम्ही चारा विकत घेतलं पाहिजे. नाहीतर अगोदर कसं होतं तर उभ्या पिकातलं पीक तोडून त्यांनी त्यांच्या घोड्याला चारा म्हणून न्यायचे. अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांना आपल्या परिवारातल्या लोकांसारखं वागवलं आणि त्यांना सन्मान दिलं. म्हणून शेतकऱ्यांना आपला राजा हा शेतकऱ्यांचा भक्षक नाही तर हा शेतकऱ्यांचा रक्षक आहे असं वाटू लागलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुले कुठलं नाव दिले सांगू शकता का? नाही विद्यार्थ्यांना विचारलं. हा ऐकायला वाटते की आता सर सांगलेले. महात्मा फुले काय नाव दिलेत छत्रपती शिवाजी महाराजांना? हा काय दिलेत मग? कुळवाडी भूषण, शेतकऱ्यांचं भूषण. छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी म्हणजे शेतकरी, शेतकऱ्यांचं भूषण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणून महात्मा फुल्यांनी उपमा दिली. मग आपण आपल्या महामानवांना स्वीकारते वेळेस फक्त पूजेपुरतं न ठेवता आपण त्यांचे काम समजून घेतले पाहिजे. आता मी तुम्हाला
फक्त इतिहास सांगणार नाही, हे सुरुवातीलाच सांगितलं. इतिहासाला धरून आजची परिस्थिती पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता तुकाराम मुंडे सर्वांना माहित आहेत काय करू लागलेत त्याने. भेसळ, भेसळयुक्त. चांगलं करू लागलेत की वाईट करू लागलेत? चांगलं करू. बोला तुम्ही थोडं. चांगलं करू लागलेत. मग त्यांच्या सोबत आपली सरकार उभा राहावं की नाही? त्यांना ताकद द्यावं का त्यांचा विरोध करावा? ताकद द्यावं. पण आज परिस्थिती कशी आहे? त्यांची बदली कोण करते? सरकार करते. सरकारला कोण निवडून दिलंय? मग इनडायरेक्ट कोण विरोध करू लागलाय? नाही, आपण विरोध करू लागलो. आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलो, त्यांना मंत्री बनवलो, आणि तेच मंत्री आज मुंडे साहेबांचा विरोध करत आहेत. म्हणजे कोण? आपण ज्या व्यक्तींना आमचं प्रतिनिधित्व करावं म्हणून त्यांना आपण सत्तेत बसवलो, त्या सत्तेतला माणूस तुकाराम मुंडेला विरोध कराय. तुकाराम मुंडेला विरोध कशामुळे होऊ लागलाय? चांगले काम करू लागले. म्हणजे त्यांनी चांगलं काम करू लागलेत. कोणाचं काम करू लागलेत? तर आमचं सर्वसामान्य लोकांचं काम करू लागले. तर मला एक गोष्ट सांगा, तुकाराम मुंडे साहेब आमच्यासाठी एवढं त्रास बघत आहेत, एवढं संघर्ष करत आहेत, आणि इनडायरेक्ट आम्हीच त्यांच्या विरोधामध्ये आहोत, कारण आम्ही तसे लोकप्रतिनिधी निवडून दिलोत म्हणून. बरं, याच्या अगोदर अनेक अधिकारी आलेत या खात्यामध्ये, ते कोणी विरोध केलेत का? नाही केले. कशामुळे केले नाहीत? बोला बोला, तुम्हाला कळते, मला माहित आहे. पैशामुळं. सांगा की सर, पैशामुळं. आज मुंडे साहेबांना त्यांच्या नावासारखे ते आहेत. तुकाराम, तुम्हाला माहित आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 गुरु होते. कोणते कोणते होते तुम्ही सांगू शकता का? माहित असलं तर सांगा, नाही तर मी सांगतो. पहिले गुरु राष्ट्रमाता जिजाऊ, जे आपल्या लेकराला बालमनावरच सांगितलं होतं की इथल्या बहुजनांना आपण मावळ्याचं स्वरूप देऊन स्वराज्य निर्माण करून या देशातल्या, या राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपण न्याय द्यायचा आहे. आणि दुसरा जो गुरु आहे तो आहे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय म्हणतात ते? तोडावा अवघा चेष्टांशी नाता, तोडावा अवघा चेष्टांशी नाता, शुद्धतेचे शुद्ध बुद्ध व्हावे. बुद्ध ही अवस्था आहे, ही पदवी आहे. बुद्ध व्यक्ती होऊ शकत नाही. सिद्धार्थ गौतम हा बुद्धत्व प्राप्त केला होता. एका माणसाचा काहीच अधिकार नाही बुद्धत्वावर, हे स्वतः बुद्ध म्हणतात. बुद्ध हे तुमच्यातला, यांच्यातला, माझ्यातला कोणीही बुद्ध होता येते. ती एक अवस्था आहे, सर्वोच्च अवस्था. जो माणूस गाठते त्याला बुद्धत्व म्हणते. तो बुद्ध होण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही गुरु हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते, म्हणून शिवाजी महाराज नंतर असे घडले. मी तुम्हाला फक्त साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांवर होणारे जे अन्याय होते त्यांना सुद्धा वाचा फोडत होते. स्त्रियांना त्या काळामध्ये एक वस्तू म्हणून पाहत होती तिथली व्यवस्था, एक वस्तू म्हणून. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक कल्याण जिंकले होते, तुम्हाला हा संदर्भ माहित असेल तरी पण मी रिपीट करतो. कल्याण जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार त्या सुभेदाराच्या सुनेला, फार सुंदर सून होती त्यांची, ती घेऊन आले, कारण आपल्या महाराजांना गिफ्ट द्यावं म्हणून. आता आपण काय करतो? गिफ्ट म्हणजे काय? वस्तू देतो. तेव्हा महिलेला गिफ्ट समजत होते, महिलेला वस्तू समजत होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपुढे त्या महिलेला जेव्हा उभा केलं होतं, मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, हे एवढं पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला जर समाजामध्ये सन्मान मिळावा असं नैसर्गिक वाटत असेल तर तुम्ही चारित्र्य संपन्न जगाय शिका. तुम्ही गरीब राहा, मी म्हणतो तुम्ही घरामध्ये मिरचू भाकर खा, तुम्ही सेवक म्हणून काम करत असाल, झाडू मारत असाल, किंवा प्रधानमंत्री असू द्या, कोणी असू द्या, जो व्यक्ती चारित्र्य संपन्न असतो या जगामध्ये सर्वात जास्त सुख त्याला मिळते. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ कुठलाच पैसा नव्हता, ठीक आहे, ज्ञानाचं सागर म्हणून तर पूर्ण जग ओळखत होतं, तरी पण मी तुम्हाला सांगतो
पूर्ण जगामध्ये त्यांना सर एवढं सन्मान होतं. कारण जेव्हा ते शिकायला होते तेव्हा एक मुलगी त्यांना प्रपोज केली होती, पण बाबासाहेबांचे प्रश्न फार मोठे होते. तर ते म्हणले मी बिलकुल या 7 समुद्रापुढे मला आईच्या स्वरूपात, बहिणीच्या स्वरूपात तू माझ्या प्रेम कर, मी नशीबवान आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान भेटत होतं. त्यांच्याकडे कुठलीच प्रॉपर्टी नव्हती. त्या काळामध्ये सर्वात गरीब होते ते. 10 बाय 10ची रूम होती फक्त त्यांच्याकडे. तरी पूर्ण जगामध्ये सन्मान कसं काय होतं, तर ते चारित्र्य संपन्न होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा, म्हणून हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आपण गरीब राहिलं पाहिजे, आपल्या अंगावर फाटके कपडे राहिले तरी चालेल, पण आपण चारित्र्य संपन्न असावं. तुम्हाला समाजामध्ये वरच्या लेवलपासून तर खालच्या लेवलपर्यंत सन्मान भेटेल. कितीही श्रीमंत असू द्या, एखादी व्यक्ती चारित्र्यहीन असू द्या, त्याच्या पुढे त्याला चांगलं खूप म्हणतील, पण त्याच्या बाजूला गेल्यानंतर बिलकुल त्याला त्याच गिनतीमध्ये काढते. म्हणून तुमचं हे वय जे आहे, ह्या वयामध्ये तुम्हाला एक लिफ्ट भेटणार असते. लिफ्ट म्हणजे तुमचं चांगलं का वाईट ह्याच वयामध्ये तुम्ही लहान लहान गोष्टींना मध्ये आनंद शोधण्यापेक्षा तुम्ही मोठा आनंद शोधा. तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ज्या ध्येयासाठी आलात त्या ध्येयासाठी तुम्ही जगा. जे काही 2-3 वर्ष आहेत, मी तुकाराम महाराजांचं जे अभंग सांगितलं, तोडावा आगा चेष्टांचा नाता. सर्व वाईट गुणांसोबत तुम्ही हे 2-3 वर्ष ह्या कॉलेजमध्ये शिकलात ना, वाईट गुणांसोबत पूर्ण तोडून टाका नाते. शुद्धतेचे शुद्ध म्हणजे शुद्ध ज्ञान घ्या. तुम्ही ह्या कॉलेजमधलं शुद्ध ज्ञान घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अब्दुल कलाम हा फार परंपरेनं श्रीमंत नव्हता, फार गरीब घराण्यातून. आपण महामानवांचे पण विचार केलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं मी तुम्हाला. अनेक महामानवांचे गोर गरीब घराण्यामधून ते त्यांच्या विद्वत्तेवर मोठं झालेले आहेत. म्हणून तुम्ही चांगलं ज्ञान घ्या आणि चारित्र्य संपन्न नैतिकतेनं जगा. मी तुम्हाला सांगतो, माणसाला फक्त समाधान असते. समाधान हे भौतिक सुखांमध्ये नसून समाधान हे आपल्यामध्ये असतं, आपल्या चांगल्या जगण्यामध्ये असतं. माझ्यामध्ये जेवढं मी नैतिकता निष्ठा ठेवून जगेन, चारित्र्य संपन्न, तेवढं मला समाधान, दीर्घकाळ टिकणारं समाधान राहील. असंच एक विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंद आले आणि तरुणांना प्रश्न केले होते की शिक्षण कशासाठी घ्यावं. मी थोड्या वेळासाठी तुम्हाला विचारतो, शिक्षण कशासाठी घ्यावं सांगा बरं. कोणी एकानं सांगा, शिक्षण कशासाठी घ्यायचं, तो सांग. हा, ज्ञान वाढवण्यासाठी. अजून कोणी? शिक्षण कशासाठी घ्यावं? नोकरी घेण्यासाठी. हा, ठीक आहे. मग तुम्हाला जे सुचलं. कसं असते, आपण काय सांगलोत आणि याच्या पलीकडे कोणतं उत्तर निघालंय याचं ज्ञान आपल्याला तयार होते. आपण बिलकुल बोललं पाहिजे. स्वामी विवेकानंद सांगतात की आपल्या चारित्र्याचा विकास करण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं. खरं सुख तिथं असते आपल्या चारित्र्याचं. महामानवांनी जे जे गोष्टी सांगितले ते फार म्हणजे एक वाक्य त्यांचं आपलं जीवन बदलण्यासाठी काम करते. म्हणून मी तुम्हाला अधूनमधून सर्व महामानवांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की चारित्र्य संपन्न तुम्ही जीवन जगा. बघा, जे कल्याणच्या सुभेदाराची सून आणले होते गिफ्ट म्हणून, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुभेदाराला सरळ हेडसावलं, रागावलं. महिलांचा आदर करायचा असते. मग त्या महिलेला अपमान वाटू नको म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या महिलेपुढे सांगतात, कदाचित आमची आई सुद्धा तुमच्या एवढी सुंदर राहिली असती तर आम्ही पण तुमच्या एवढे सुंदर राहिलो असतो. बघा, परस्त्रीला, परजातीतल्या स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईच्या ठिकाणी नेऊन बसवतात. त्या काळामध्ये एक रांझ्याचा पाटील होता. तो पाटील काय केला होता माहित आहे का तुम्हाला ही गोष्ट? रांझ्याच्या पाटलाचे हे गोरगरीब शेतकऱ्यांना बिलकुल माणूस सुद्धा समजत नव्हते. एका गरीब शेतकऱ्याच्या सुनेवर तो अत्याचार केला आणि त्याला माहित होतं माझं कोणीही काही करू शकत नाही. मग ते पुण्याला गेली गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की असा एक पाटील आहे आणि तो पाटील एका शेतकऱ्याच्या सुनेवर अत्याचार केला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे मुसक्या बांधून आणले. मुसक्या म्हणजे काय? ढोराला बांधतात बघा, तुझं तोंड.
पोराला बांधून आणल्यासारखं आणले. त्याला बांधून आणून पुण्यामध्ये त्याचे हातपाय तोडण्याची त्याला शिक्षा दिली आणि जन्मभर त्याला कोठडीमध्ये टाकण्याचं. तेव्हा शेतकऱ्यांना वाटलं की आमच्या बायलेकींचा जर संरक्षक कोणी असेल तर हा शिवाजी महाराज. म्हणून शेतकरी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा राजा म्हणून मानत. म्हणजे राजा कसा असावा राजा शिवाजी महाराजांसारखा असावा.